तर हाय हॅलो नमस्कार. तर लहान मुलांचं कसं आहे त्यांच्या मूडनुसारच ते झोपेतून उठतात. तर आज पिलूचा मूड होता की उठलं की म्हणले मला ड्रॉइंगच करायची आणि मग उठलं, मग बाहेर बसली. तिला म्हटलं चल याच्यावर तू ड्रॉइंग वगैरे कर. आणि ती म्हणत होती की मम्मी हे पाणी कसं कसं झालं आहे बघ ना, एकदा फिशसारखं पाणी झालं हे. तर तेच दाखवू लागली. त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झाली आणि चला म्हटलं आपण खाली जाऊ, तर फुलं वगैरे आणून द्यावं पूजेसाठी. इथे फुलाची झाडाची वगैरे काही कमीच नाही, म्हणजे गुलाबाची फुलं आणि जास्वंदाचे तर 3 म्हणजे 3 नाही सॉरी 5-6 प्रकारचे फुलं आहेत. मी जर एखाद्या वेळेस पूर्ण कलेक्ट झाली ना तर तुम्हाला दाखवून आणि त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ करेन जास्वंदाच्या फुलावर की कसे इथं जास्वंदाची फुलं वेगवेगळी आहेत. आणि गुलाबाचे पण व्हाईट आहे, पिंक आहे, म्हणजे पूर्णच गुलाब पण आहेत. त्याच्यानंतर पूजा वगैरे केली आणि आरती वगैरे तर पिलूनच केली. आणि लेकरांना कसं संस्कार पण लागतात, पण तिला आवडते आरती वगैरे देवाचं वगैरे करायला. त्याच्यानंतर मग आम्हाला आज कसं हिवाळ्याचं खूपच थंडी वाजली आणि दिवस इतका पटकन चालला आहे ना, तर कपडे धुवायला तर 2च वाजले होते मला आज. आणि म्हटलं आता काही खाली कपडे नाही वाळणार, त्याच्यामुळे वरती गेलो आणि कपडे वगैरे धुतले व वाळू घातले वर. कपडे तेवढे काय नव्हते, पण जे होते तेच वर नेलं होतं. आणि वर इथलं व्ह्यू तुम्हाला तर दाखवलाच. आणि तिथं काहीतरी वाजू लागलं डान्ससारखं गाणं, तर पिलूचा लगेच तिथं डान्स पण सुरू झाला. त्याच्यानंतर दुपारी ते कधी येत नाहीत पोहे खायला, सॉरी जेवण करायला, पण आज आले आणि त्याच्यातलं काहीच नव्हतं. मग चला म्हटलं थोडेसे पोहे केले, ते खाल्ले आणि त्यांनी लगेच गेले. थोडेसे राहिले होते ते मी गरम करून खाल्ले. तर रात्री असं काहीतरी बाहेर तर इथं आम्ही काही गेलो नाही तर गडचिरोलीला हॉटेलमध्ये वगैरे. तर चला म्हटलं आज घरीच काहीतरी करा. तर चला म्हटलं मंचुरियन करून बघा. तर मी मंचुरियन पण फर्स्ट टाईमच केलं होतं. ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी मी म्हणजे कलेक्ट केल्या होत्या. जे की ते पत्तागोबी, कांद्याची पात, जे शिमला मिरची, मिरच्या वगैरे सगळं मी केलं. आणि ते कॉर्नफ्लावर ते पण आणलं होतं मी. आणि जे सॉस आहेत ते मला तेवढं नाही भेटलं ना, जे भेटलं मी तेवढं घेतलं. आणि बाकी मी मंचुरियन तयार केलं. तर ते छान झाले होते, त्याचे गोळे वगैरे तळून ते छान झाले होते. आणि तर मग मी त्याच्यानंतर त्याला थोडंसं फ्राय केलं आणि काढून घेतलं. आणि इथं सगळं पूर्ण परत मसाला टाकून आणि हे सॉस वगैरे टाकून त्याच्यामध्ये थोडंसं लिक्विड करायचं होतं ना, तर ते केलं. आणि जे तळलेले होते ते पण खूप छान लागू लागले टेस्टला खायला. आणि पिलूनंतर ते तळलेलेच खाल्ले आणि तिला खूप आवडले ते, कारण ते भज्यासारखे लागू लागले ना. आणि ते कॉर्नफ्लावरचं पीठ आहे ना, ते थोडंसं पाणी टाकून परत त्याच्यात थोडंसं टाकलं. आणि हे जे आहेत ना, तर ते जास्त वेळ तळू द्यायचे नाही, तर लगेच हे करायचे नाही, सॉरी उकळू द्यायचे नाही असं त्यात टाकल्याच्यानंतर, कारण ते नम होतात. असं आपल्याला जेव्हा खायचे आहेत ना तेव्हाच आपण त्यात टाकायचे आणि लगेच घ्यायचे. तर लास्ट ऑन द रिॲक्शन इन माय हजबंड. तर त्यांना पण खूप आवडलं हे सगळं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.